नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज इथे अळूवडी करते. त्याच्यासाठी मी पानं आणलीत. ही वडीचेच अळूची पानं आहेत. ही कशी ओळखायची म्हणजे ज्या पानांची देठ अशी काळी असतात ना, ती पानं वड्यांची पानं असतात आणि ज्या पानांची देठ हिरवी असतात, ती पानं भाजीची पानं असतात. आणि आता काय करणार आहे मी इथे देठ कापून घेते त्याचं आणि पानं छान धुवून घेते. आणि आता वडीला लावण्यासाठी जे पीठ करायचंय त्याच्यासाठी मी इथे काय केलंय, 1 कप मुगाची डाळ घेतली. ती 3 ते 4 तास भिजत ठेवली होती आणि त्यानंतर मी ती डाळ आता अ, धुवून घेऊन गाळून ठेवते. ही बघा, ही गाळणी आहे, त्यामध्ये गाळून ठेवते. त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेते. त्याच्यामध्ये 1 कप पोहे घेते. त्या पोह्याची पावडर करून घ्यायची आहे. ती पोह्याची पावडर सुद्धा आपल्याला अळूवडीमध्ये लागणार आहे. हे बघा, अशी पावडर करून झालेली आहे. ती पावडर मी बाजूला ठेवून देते. जी मुगाची डाळ पाण्यातून काढून ठेवली होती, ती मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या हे सगळं घालून त्याची छान अशी पेस्ट करून घेते आणि त्याच्यासाठी थोडंसं पाणी घालते मिक्सरमध्ये. हे बघा, इथे ना आपली मुगाच्या डाळीची पेस्ट तयार झाली आहे. खूप छान झाली आहे पेस्ट. ही बघा, सुंदर झाली आहे पेस्ट. आणि आता मी काय करणार आहे, एका परातीमध्ये सगळी पेस्ट काढून घेते आणि त्या पेस्टमध्ये मी 4 चमचे चण्याचं पीठ घालते. हा चमचा थोडासा मोठा आहे टेबल स्पून पेक्षा. आणि पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 5 चमचे लाल मिरची पावडर घालते. चवीनुसार मीठ घालते. 1.5 चमचा किचन किंग मसाला घालते आणि 1 टेबलस्पून गरम मसाला आहे. आणि त्यानंतर मी इथे चिंच अशी भिजत ठेवली होती, ती कोळून घेतली आणि त्याचा जो कोळ असतो तो त्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे चिंचेचं पाणी असतं ते त्यामध्ये घालायचं आहे. अळूची भाजी थोडीशी खाजवी असते, त्याच्यामुळे त्यामध्ये आपण चिंच घालायची आहे. चिंच घालून झाल्यानंतर आता त्यामध्ये 2 टेबलस्पून मी गूळ घालते. चिंच गुळाची चव खूप छान लागते अळूवडीला. आणि त्यानंतर ही पोह्याची पावडर जी केली होती त्यातले 4 चमचे पोह्याची पावडर मी घालून घेते. आणि हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर याचं पीठ मळून घेते मी. सध्या यामध्ये पाणी नाही घालायचं. मुगाची डाळ जी वाटली होती त्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे पीठ. नंतर आपल्याला लागलं तर थोडं थोडं पाणी वापरायचंय. इथे गुळाचे खडे थोडेसे असे आपण कुस्करून घ्यायचे आणि त्यामध्ये मी अजून 2 चमचे चण्याचे पीठ घालते. म्हणजे इथे मला 6 चमचे चण्याचे पीठ लागले आणि थोडंसं पाणी घालून अजून छान असं मळून घेते. आणि काय करायचंय, मळून झाल्यानंतर थोडंसं मिठाची टेस्ट करून बघायचे. मीठ कमी जास्त कसं आहे ते बघायचंय. मला इथे थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून त्यामध्ये मी अजून मीठ घालतेय चवीनुसार. आणि 1 चमचा गूळ घातलाय आणि तो गूळ असा कुस्करून घेऊन पुन्हा हे पीठ छान मळून घेते. आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी ते पीठ बाजूला ठेवून देते. आणि ही पानं खूप मोठी असल्यामुळे मी काय करणार आहे, असं मधून ती पानं कापून घेणार आहे आणि या पानाचं जे जाड देठ असतं ते सुद्धा शीर असे ती सुद्धा कापून घ्यायची. एवढं मोठं पान असल्यामुळे काय होतं, ते पान लावायला सुद्धा जड पडतं, अवघड होतं आणि आपल्या रोल्स खूपच मोठे होतात म्हणून ती पानं अर्धी अर्धी करून घ्यायची. हे बघा, आता हे पीठ पुन्हा व्यवस्थित कालवून घेते आणि पानांना लावायला घेते मी. आणि इथे उलट पान घ्यायचंय अळूचं आणि त्याला
काय करणार आहे मी, चिंच तर आपण घातलीच आहे पिठामध्ये. चिंच कोळून उरलेलं असतं ना, ते थोडंसं आपण पानाला चोळून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती जे पीठ आपण केलंय ते पीठ पसरवून घ्यायचंय. आणि हे जे पीठ आहे आळूच्या वडीला पीठ लावतो ना आपण, ते हातानेच लावायचंय, ब्रशने वगैरे असं नाही. हाताने लावलं तरच ते व्यवस्थित पसरतं आणि व्यवस्थित लागतं. असं छान सगळ्या बाजूनी पीठ लावून घ्यायचंय. आणि अशा प्रकारे मी काय करणार आहे, 3 ते 4 पानं एकमेकावरती लावून घेणार आहे. प्रत्येक पानाला आपल्याला चिंच चोळून घ्यायला लागणार आहे. आणि शक्यतो साधारण 3 ते 4 पानांचाच रोल करायचा. म्हणजे कसं जास्त मोठा सुद्धा होत नाही रुंदीला आणि लांबीला असा खूप मोठा होत नाही. मीडियम आकाराच्या वड्या होतात आणि शिजायला सुद्धा त्रास नाही पडत त्याला. हे बघा, इथे सगळ्या पानांना पीठ पसरवून झालेले आहे. आणि आता मी काय करणार आहे, दोन्ही बाजूने थोडंसं दुमडून घेणार आहे, म्हणजे आपण जेव्हा रोल करू ना त्यावेळेला त्यातलं पीठ बाहेर येऊ नये म्हणून. आणि रोल छान असा घट्ट घ्यायचा आहे. आणि शक्यतो आपण आळूवडीमध्ये नुसतं बेसनच वापरतो. पण मी यामध्ये मुगाची डाळ वापरली आणि पोहे वापरलेत. म्हणजे काय होतं, आपण आळूवडी तळल्यावरती लगेचच नरम पडते, तशी ती नरम नाही पडत, छान खुसखुशीत होते. आणि आता बघा इथे पान सुटते, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, थोडंसं पीठ लावून ते पान असं चिकटवून घेते आणि दुसरा सुद्धा रोल तयार करायला घेते. मी इथे काय केलंय, आता चिंच संपली त्याच्यामुळे मी कोकमचा रस असतो ना, म्हणजे आगळ असतं कोकमचं, ते लावते. किंवा तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून सुद्धा लावू शकता. आणि अशा प्रकारे मी पुन्हा 3 ते 4 पानं एकमेकावरती लावून घेते. इथे कसं साईडची पानं दुमडून घेतलेली आहेत आणि त्याचा छान असा रोल करून घ्यायचा आहे. हा रोल मोठा झालाय त्याच्यामुळे मी तो मधून कापून घेते. आणि आता काय करणार आहे, चाळणीला तेल लावून घेते. त्यात तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते रोल ठेवून देणार आणि शिजवून घ्यायचे. एका बाजूला मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता त्या पातेल्यावर ही चाळण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण ह्या वड्या शिजवून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते आणि थोडं चेक करते वड्या शिजल्या की नाही चाकू घालून. हे बघा, चाकूला अजून चिकटपणा लागतोय, म्हणजे वड्या आतून अजून शिजल्या नाहीये. एक 5 ते 10 मिनिटं पुन्हा आपण झाकण घालून ठेवायचंय. 5 ते 10 मिनिटानंतर झाकण काढून बघते वड्या शिजल्यात का. पानांच्या कलरवरून तर दिसतंय शिजल्यात ते. हात लावून सुद्धा बघितल्यावर हाताला चिकटत नाहीये. पुन्हा मी त्यामध्ये चाकू घुसवून बघते. हे बघा, चाकू प्लेन आलाय, म्हणजे चाकूला अजिबात त्याचं पीठ लागलं नाही, म्हणजे वड्या शिजलेल्या आहेत. त्या वड्या अशा मी बाजूला काढून ठेवते. थोड्या थंड होऊ देत, थंड झाल्यानंतर त्या आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत. आता 5 ते 10 मिनिटानंतर बघते मी हे बघा, मी इथे वड्या कापायला घेते. वरून थंड वाटत असलं तरी अजून थोडं आतून गरम आहे त्या वड्या, हे रोल. मी दाखवते इथे तुम्हाला कशा झाल्यात वड्या ते. हे बघा कसं झाल्यात बघा वड्या, किती सुंदर दिसतात बघा. तळल्यानंतर तर खूपच छान लागतात त्या वड्या, मस्त लागतात. चला आता मी अजून वड्या कापून घेते.
इथे वड्या कापून झालेल्या आहेत. ह्या बघा कशा सुंदर झाल्यात बघा वड्या. सगळ्या वड्या सुंदर झालेल्या आहेत. आणि आता त्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. थोडासा तुकडा टाकून बघते तेल तापलंय की नाही. तेल इथे छान तापलंय. आता मी काय करते त्यामध्ये वड्या सोडून घेते. आणि वड्या सोडून झाल्यानंतर लगेच थोड्याशा परतवून घेते कारण तेल खूप तापलेलं आहे. आणि अशा परतवत परतवत वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बघा इथे लालसरपणा दिसायला लागलाय. वड्या छान तळून झालेल्या आहेत. मी आता काय करते एका झाऱ्यामध्ये त्या काढून घेते. हे बघा वड्यांचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. मस्त झाल्या असणार आहेत वड्या. आता काढून झाल्यावरती बघूया आपण. आणि या वड्या झाल्यानंतर अजून 2-3 वड्या मी तळून घेते. हे बघा किती सुंदर झाल्यात वड्या. आता ह्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत. त्या सगळ्या वड्या काढून घेते. आणि मी आता सध्या काय करणार आहे सॉस बरोबर या वड्या सर्व करणार आहे. तुम्ही या वड्या चहा बरोबर खाऊ शकता, जेवणाबरोबर साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा अशात सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात अळूवड्या. शक्यतो सर्वांनाच आवडतात अळूवड्या. हे बघा किती सुंदर झाल्यात बघा अळूवडी. आहेत की नाही, मस्त झाली की नाही. मी आता एक तोडून दाखवते. बघा किती कुसकुशीतपणा आहे. मस्त कुरकुरीत झाली आहे वडी. ही छान झाली आहे. अळूवडीमध्ये नुसतंच बेसन न वापरता मी मुगाची डाळ आणि पोह्याचा सुद्धा वापर केलेला आहे. थोडासा वेगळा प्रयत्न केलाय. तुम्ही घरी ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.